प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज खूप सुंदर विषय आपण शिकणार आहोत आणि खरोखर यासाठी देवाची कृपा पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं का प्रार्थना करा, का वचन आम्हाला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्याही वेळेस आम्ही देवाच्या पायापाशी येतो किंवा चर्चला किंवा प्रार्थना जातो, वचन सगळ्यांच्या कानावर पडतं. कुठं पडतं? कानावर पडतं. कानावर पडतं, परंतु ते त्याच्या हृदयाला स्पर्श होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामधून देव काहीतरी त्यांना बोलला पाहिजे, काहीतरी प्रगट केलं पाहिजे आणि हे होणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो आज विषय आपण घेतोय तो या संदर्भात आहे का आमच्याकडे ज्ञान आहे का? आमच्याकडे काय आहे का? ज्ञान आहे का? ज्ञान आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जगाच्या ज्ञानाबद्दल मी बोलत नाहीये आणि जो विषय मी घेत आहे हा त्या लोकांसाठी जे प्रभू मध्ये आहेत. कोणामध्ये आहेत? प्रभू मध्ये आहे. हा, ते नवीन नाहीये, त्यांचा बाप्तिस्मा झालाय, आता पुष्कळ दिवसापासून ते प्रभू मध्ये आहेत. हे जो विषय आहे, हे जे वचन आहे, हे त्या लोकांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हा विषय आपण घेत आहोत का ज्ञान आमच्याकडे आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण देवाची लोक आहोत. मी जगिक ज्ञानाबद्दल बोलत नाहीये, मी आध्यात्मिक ज्ञानाबद्दल बोलत आहे. कारण तेच ज्ञान आहे जे आम्हाला प्रभूच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते ज्ञान फक्त प्रभूच्या राज्यामध्ये नाही, परंतु इथे देखील आमचं जीवन ते ब्लेस करू शकतं, आम्हाला बदलू शकतं, आमच्या जीवनातून भरपूरचं कार्य देवाच्या महिमेसाठी करू शकतं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाचं ज्ञान फक्त तिकडे नेण्यासाठी नाही, परंतु इथलंही जीवन आशीर्वादित व्हावं त्यासाठी पण देवाचं ज्ञान आमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता हा विषय मी पूर्वी घेतलेला आहे का ज्ञान कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हा विषय घेतला पूर्वी का ज्ञान कोण आहे. तरी देखील आपण वाचूया, जे पहिल्यांदा ऐकतायत तर लिहून घ्या तुम्ही का ज्ञान कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान कोण आहे. वाचूया ठिकाणामध्ये करंथीकराचं पहिलं पत्र, त्याचा पहिला अध्याय आणि 30 वचन. तुम्ही तर त्याच्याकडून ख्रिस्तामध्ये आहात, तो देवापासून आम्हास ज्ञान म्हणजे न्यायीपण व पवित्रीकरण व खंडणी असा करण्यात आला. हा, ओके, पाहिलं सर्वांनी? हा, सगळे माझ्याकडे लक्ष द्या. स्लोली वाचा बदर पुन्हा. तुम्ही तर त्याच्याकडून ख्रिस्तामध्ये आहात, तो देवापासून आम्हास ज्ञान हा, म्हणजे बस. तो देवापासून आम्हास काय आहे? ज्ञान. प्लीज बोला. तो देवापासून आम्हास काय आहे? ज्ञान म्हणजे ख्रिस्त काय आहे? ज्ञान आहे. सगळे बोला. ख्रिस्त काय आहे? ज्ञान आहे. ख्रिस्त जो आहे ते काय आहे? ज्ञान ज्ञान आहे. आहे. आणि ते ज्ञान आमच्याकडे असणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबलमध्ये खूप सुंदररित्या ज्ञानाची संकल्पना लिहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञानाचा जो उल्लेख केलाय तो कोणाबद्दल केलाय? प्रभू येशू. ख्रिस्ताबद्दल. कोणाबद्दल? ख्रिस्ताबद्दल. हा, प्रभू येशू बद्दलचा उल्लेख केलेला आहे. हे समजणं खूप गरजेचं आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान जे बोललंय ते कोणाला बोललंय? प्रभू येशूला. प्रभू येशूला. हा, सगळे रिप्लाय द्या. ज्ञान कोणाला बोललंय? येशूला. येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हे ज्ञान आमच्याकडे असणं खूप गरजेचं गरजेचं आहे. ज्ञान म्हणजे प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान म्हणजे कोण आहे? प्रभू येशू आहे. येशू. आणि होशेच्या पुस्तकात भविष्यवाद्याने सांगितलं होतं का ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझ्या लोकांचा नाश होणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणामध्ये आपण होशे 4 अध्याय आणि 6 वचन. माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात. हा, काय लिहिलं चर्च? माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात. हा, काय नसल्यामुळं? ज्ञान नसल्यामुळे. ज्ञान कोण आहे? प्रभू येशू. आता होशे जो होता हा भविष्यवाणी करतोय. काय करतोय? भविष्यवाणी. इस्रायलची भविष्यवाणी तो करत आहे का ज्ञान नसल्यामुळे तुमचा काय होणार आहे? नाश होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून इस्रायलचा जो नाश झाला, इस्रायलला जे यातना मिळाला, इस्रायल जे हाल झाले ते का झाले? कारण त्यांनी कोणाला नाकारलं? प्रभू येशूला. कारण ख्रिस्तच कोण आहे? ज्ञान आहे. प्लीज लिंक लागती. यस. होशेमध्ये सांगितलं ज्ञानामुळं. कशामुळं? ज्ञानामुळे. माझ्या लोकांचा काय होणार? नाश होणार. आत्मिकरित्या ज्ञान कोण आहे? प्रभू येशू आहे. प्लीज बोला. कोण आहे? प्रभू येशू आहे. इस्रायलनी कोणाला नाकारलं? ख्रिस्ताला नाकारलं आणि मग त्यांचा काय झाला? चर्च नाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय ज्ञान प्रभू येशू आहे. ज्ञान कोण आहे? प्रभू येशू आहे. आणि जो प्रभूला नाकारेल त्याचा नाश होणार, पण जो प्रभूला स्वीकारेल परमेश्वर त्याला ब्लेस करणार. यस यस. Praise हालेलुया. the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आमचा नाश होऊ नये म्हणून आमच्याकडे ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. सगळे बोला. आमचा नाश होऊ नये म्हणून आमच्याकडे काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कारण इस्रायलचा नाश झाला कारण त्यांच्याकडे ज्ञान नव्हतं, म्हणजे येशू नव्हता. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमच्याकडे ज्ञान असणं खूप गरजेचं गरजेचं आहे. ज्ञानाची उपमा कोणाला दिली? प्रभू येशूला. सगळे बोला. ज्ञानाची उपमा कोणाला दिली? प्रभू येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू वचन आहे. येशू काय आहे? वचन आहे. आता त्या समय येशू मानवी स्वरूपात होता. कोणत्या स्वरूपात होता? मानवी स्वरूपात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशू आमच्यामध्ये कोणत्या स्वरूपात आहे? आत्म्याच्या स्वरूपात. आत्म्याच्या आणि वचनाच्या.
कोणत्या स्वरूपात? आत्म्याच्या आणि वचनाच्या. हा, कारण तो म्हणतो प्रारंभी जो होता तो शब्द होता, आणि शब्द कसा झाला? देही झाला. म्हणजे वचनच आता येशू आहे. Yes. वचनच कोण आहे? प्रभू येशू आहे. ओके, लिंक लागते चर्च. ज्ञान म्हणजे कोण? प्रभू येशू. समजतंय? येशू म्हणजेच वचन आहे. येशूच म्हणजे काय? आज वचन आहे. येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशू म्हणजे वचन आहे, आणि वाचनात प्रभूने आपले मार्ग प्रगट केलेले आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला हे समजून सांगायचंय का ज्ञान येशू आहे, येशू वचन आहे, आणि आता वचनच ज्ञान आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना लिंक लागली जे पहिल्या विषयाला होते? ज्ञान येशू आहे, येशू वचन आहे, आणि आता वचनच ज्ञान आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मॅथ्स असतं ना, A = B, B = C, C = A. ए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतं मी या ठिकाणी काय बोललो? मी पुन्हा सांगतो, ज्ञान येशू आहे, येशू वचन आहे, आणि आता वचनच ज्ञान आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळलं म्हणजे मला पुढे जाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणामध्ये प्रत्येकाला कळतं येशू काय आहे? आता ज्ञान आहे. ज्ञान आहे, परंतु ते वचनाच्या स्वरूपात. कोणत्या स्वरूपात आहे? आज वचनाच्या स्वरूपात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी आम्हाला असं वाटतं की येशूचा स्वीकार केला का? हा, केला. येशू फक्त नाव आहे का? येशू फक्त नाव आहे का? नाही, येशू फक्त नाव नाही, येशू मार्ग आहे. येशू काय आहे? मार्ग आहे. येशूचा स्वीकार करणं म्हणजे त्याच्या मार्गाचा स्वीकार करणं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की मी मार्ग आहे. मी काय आहे? मार्ग आहे. म्हणून तुम्ही फक्त एका नावाचा स्वीकार करता. नाही, मी विश्वासणार आहे, मी बिलीवर आहे. कस काय? नाही, मी येशूचा स्वीकार केलाय. अरे, येशूचा स्वीकार करणं म्हणजे त्याच्या मार्गाचा स्वीकार करणं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो शिष्य तयार करा. काय तयार करा? शिष्य तयार करा. हा, आपल्याला ख्रिस्ती म्हणतात लोक. जे आपल्याला काय म्हणतात? ख्रिस्ती ख्रिस्ताचे अनुयायी. येस. ख्रिस्ताचे अनुयायी. म्हणजे शिष्य म्हणजे त्याप्रमाणे चालणारे. येस. शिष्य म्हणजे काय? त्याप्रमाणे चालणारे. कोणाप्रमाणे? गुरुप्रमाणे. येशूप्रमाणे. कोणाप्रमाणे? येशूप्रमाणे. येशू. मग येशू काय आहे? तर येशू आज वचन आहे. चर्च, वचनच आज आम्हासाठी ज्ञान आहे, आणि हे ज्ञान परमेश्वर आम्हाला उघड करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे ज्ञान आम्हाला प्रभू काय करतो? उघड करतो. या वाचनाद्वारे देव आम्हाला शिकवतो, सांगतो, घडवतो, तयार करतो, आणि ते ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? प्लीज बोला, समजतंय? आज जे काही तुम्ही प्रभू मध्ये आहात, तुमची जी लेवल वाढली, कुणी वाढवली? प्रभू येशूने. पण कशाद्वारे? वचनाद्वारे. हा, वचनाने तुमच्यात ज्ञान उत्पन्न केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही लिंक लागती, वचन, ज्ञान आणि येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तिन्ही पण कसं आहे? एकच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ते ज्ञान संपादन करा. काय संपादन करा? ज्ञान संपादन करा. ज्ञान असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे ज्ञान असं लिहिलंय का वचनाचं उलघडणं ज्ञान देतं, आणि भोळ्यास ते बुद्धी देतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया, खूप सुंदर आहे. स्तोत्र संहिता या ठिकाणामध्ये 119 आणि 130 वचन. तुझ्या वचनाचे उलगडणे प्रकाश देते, ते भोळ्यास बुद्धी देते. हा, सर्वांनी प्लीज लक्ष द्या. पुन्हा रीड करा ब्रदर. तुझ्या वचनांचे उलगडणे प्रकाश देते, ते भोळ्यास बुद्धी देते. हा, वचनाचे उलघडणे काय देते? प्रकाश देते. आणि भोळ्यास काय देते? ते बुद्धी देते. म्हणजे थोडक्यात ज्ञान देतं. वचन जे उघडतं आम्हाला काय देतं? ते ज्ञान देतं. ज्ञान देतं, आम्हाला बुद्धी देतं चर्च. आणि म्हणून आज वचन आम्हाला उघडणं खूप गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत किती लोकांना कळलं? समजतं चर्च? येशू मार्ग आहे. येशू काय आहे? मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला उलघडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी याला 3 स्वरूपात वेगवेगळं केलंय, जे देवाने मला प्रगट केलं आमच्या आशीर्वादाच्या संदर्भात. कशा संदर्भात? आशीर्वादाच्या संदर्भात. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसत नाही. मग असं होणार नाही का देव तुम्हाशी बोलणार नाही, तुम्हाला मार्ग प्रगट करणार नाही, ते ज्ञान तुम्हाला देणार नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर 100% वचनाद्वारे आम्हाला बोध करतो, आम्हाशी बोलतो की आमची प्रार्थना कशी असावी, आमचं कशा प्रकारचा विश्वास असावं, आम्ही कशा प्रकारे उपवास करावे, कोणत्या विश्वासाने आम्ही देवाकडे पाहावं. परमेश्वर वचनाद्वारे आम्हाला प्रगट करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून आम्ही ते घ्यावं आणि आमचं जीवन आम्ही आशीर्वाद करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तरी पण वास्तविक सत्य असं आहे की सगळ्यांनाच ते वचन स्पर्श होत नाही, सगळ्यांचाच विश्वास वाढत नाही, सगळ्यांच्याच प्रार्थनेत कणखरपणा येत नाही. मग वचन तर सगळे लोक ऐकतात, पण सगळ्यांना टच होत नाही. मग असं का होतं चर्च? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्च? ज्ञानाच्या कमतरतेमुळं. कशामुळं? ज्ञानाच्या कमतरतेमुळे. मग त्यांनी ज्ञान नाही ऐकलं का?
ऐकलं. चर्चमध्ये ज्यास वचन चालू असतं, मीटिंग मध्ये ज्यास वचन चालू असतं, ते ज्ञान उघडलं जातं. काय होतं? ज्ञान उघडलं जातं. ज्ञान उघडलं जातं, त्याचा उलगडा केला जातो, परंतु सगळ्यांना तो उलगडा समजत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना उलगडा समजत नाही. त्यांना कदाचित एक स्टोरी समजते. काय समजते? एक स्टोरी समजते. त्याच्यातून त्यांच्या जीवनात परमेश्वर त्यांना काय बोध करत ते, कशाला त्याला इन्स्पायर करत ते, हे त्यांना क्लिक होत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू असं म्हणतो, नीतिवचनामध्ये वाचूया, खूप सुंदर आहे या ठिकाणामध्ये वाचूया आपण. नीतिवचन 9 अध्याय आणि 10 वचन. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्ञान कसं मिळणार? पुन्हा वाचा. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे. हा, ज्ञान कसं मिळणार? देवाचे भय धरल्यानंतर. हा, क्लिक होतंय. यस. प्लीज बोला. समजतं प्रत्येकाला आजचा विषय. आम्हाला काय पाहिजे? ज्ञान ज्ञान पाहिजे. पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. कारण ज्ञानामुळे नाश होणार आहे, म्हणून आम्हाला ज्ञान पाहिजे. ज्ञान वचनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन चर्च मध्ये बोललं जातं, शिकवलं जातं, परंतु ज्ञान त्यालाच मिळणार जो देवाचं भय धरणार. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर रीत्या दोन एक शॉर्ट शब्द त्यांनी वापरले. प्रभूचं भय ज्ञानाचा काय आहे? आरंभ आहे. सुरुवात होईल जर तुम्ही देवाचं काय धरणार? भय धरणार. लोकात भय नसल्यामुळं वचन त्यांना समजतच नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन म्हणतात सगळे, प्रेज द लॉर्ड म्हणतात, पण तू खरंच तुला तसं कळलं का जसं तुला कळलं पाहिजे होतं? कारण जर तुला वचन स्पर्श होईल ना, ते तुला प्रकाश देणार. पण जर तुझ्या जीवनात प्रकाश दिसत नाही, मग तुला त्या प्रकारे वचन स्पर्श झालं नाही ज्या प्रकारे ते झालं पाहिजे होतं. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं चर्च? वाटाचं उलगडणं काय देतं? प्रकाश देतं. अंधार राहणार का? नाही. तुमच्या लाईफ मध्ये आजार, तुमच्या लाईफ मध्ये कर्ज, तुमच्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स राहतील का? नाही. कारण तुम्हाला वाटण्याचं जर उलगडणं झालं तर तो तुमच्यात अंधार दूर करणार, पण तुम्हाला वचन टच होतच नाही कारण तुमच्यात देवाचं भय नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो भय धरेल त्यालाच देवाचा आत्मा स्पर्श करणार वचनामध्ये. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू द्या का सैतान देखील वाटण्याचा उलगडा करून सांगतो. कोण? सैतान. सैतान देखील वाटण्याचा उलगडा सांगतो. ज्या येशूची परीक्षा चालली होती, वाटण्याचे उलगडे कोण सांगत होता? सैतान सांगत होता. हा, म्हणून जो भय धरणार त्याला परमेश्वर सांगणार, आणि जो भय धरणार नाही त्याला कोण सांगणार? सैतान सांगणार. प्लीज बोला. समजतंय? यस. पहा, बायबलमध्ये खूप सुंदर रीत्या लिहिलंय का तो म्हणतो त्या मंदिराच्या कंगाऱ्यावर शिखरावर त्याला उभं करतो, म्हणतो इथून उडी मार. काय कर? इथून उडी मार. कारण देवाच्या वाटात असं लिहिलंय का ज्यास तू उडी मारशील त्याची देवदूत तुला काय करतील? झेलून धरतील. म्हणजे इथं सैतान त्याला काय शिकवतो? वचन शिकवतोय. कसली फोड सांगतोय? वचनाची फोड. प्लीज बोला. कळतंय? Yes. सैतान देखील काय एक्सप्लेन करतो? वचन. तुम्हाला हुशार पाहिजे चर्च का मला कोण सांगतोय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भय असेल तर देव सांगणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय असेल तर? भय असेल तर. भय असेल तर देव तुमच्याशी बोलणार. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमच्या आत कोण बोलतोय हा फरक झाला पाहिजे चर्च. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशू शिपी जास्त बोलला, काय धरून बोलला? वचनाला धरून. प्लीज बोला. काय धरून बोलला तो? वचनाला धरून. वचन धरूनच बोलला. कारण आता हा एक ट्रेंड झाला. देवाने दाखवलं आणि देवाने प्रगट केलं. सगळेजण बोलताना कसे म्हणतात? देवाने मला दाखवलं आणि देवाने मला प्रगट केलं. खरं सांग, तुला देव प्रगट करतो का? तुझ्यात तेवढा आहे का तू खरोखर देवाची वाणी पकडावी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यात भय त्याला ज्ञान मिळणार, Yes. ज्याच्यात भय त्याला फोड होणार, ज्याच्यात भय त्याला वचन स्पर्श होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भयच आपल्यामध्ये नाहीये तर तुमच्या आतमध्ये ते वचन तुम्हाला प्रकाश घेऊन येणार नाही. आणि तुमची जी आर्थिक स्थिती आहे, तुमच्या कुटुंबातले जे आजार असतील, तुमच्या कुटुंबाची व्यवस्था असेल, ती व्यवस्थेत तुम्ही बाहेर पडणार नाही कारण तुम्ही भय धरत नाही, म्हणून वचन स्पर्श होत नाही आणि मार्ग मोकळे होत नाही. यस, यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय ठेवायचं चर्च? देवाचं भय. भय पाहिजे. काय पाहिजे? भय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतं प्रत्येकाला? वचन बोलतं, वचन काय करतं? बोलतं. पण ते स्पर्श झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरा पॉइंट मी घेईल परिवर्तनाबद्दल. कशाबद्दल? परिवर्तन. वचन परिवर्तन आणतं. वचन काय आणतं? परिवर्तन कारण आणतं. वचनाला आम्हाला ख्रिस्तासारखं करायचं. कोणासारखं करायचं? ख्रिस्तासारखं. सगळे बोला. कोणासारखं? ख्रिस्तासारखं. आम्हा सर्वांना कोणासारखं व्हायचं? ख्रिस्तासारखं. हा, त्याचा अंगीकार आम्हाला करायचं, त्याच्यासारखं आम्हाला व्हायचं. हे वचन, हे ज्ञान आम्हाला त्यासारखं करतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग वचन ज्यावेळेस येतं ते आम्हाला बोध करतं. आम्हाला काय करतं? बोध करतं. बोध करतं. आमची चूक, जे काय मी इनकरेक्ट आहोत किंवा जे काय आमच्यामध्ये उणीव आहेत त्याबद्दल देवाचा आत्मा आम्हाला येऊन त्याची गोष्टी प्रगट करतो. पण सर्वांना ते टच होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वांना टच होत नाही. नाही. सर्वांच्या आतमधल्या जुन्या गोष्टी काही जात नाही कारण ते वचन आलं, कानावर पडलं, पण त्याच्या आतमध्ये त्याला झळ लावून नाही गेलं चर्च.
Praise the Lord. Hallelujah. मग त्याला का झळ नाही लागली? कारण त्याच्या अगोदर जे थोडंफार देवाने दिलं होतं त्यात तो विश्वासू नव्हता, त्यात तो देवाचा भय धरत नव्हता, म्हणून पुढचा उलगडा परमेश्वर त्याला प्रगट करत नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतं? कळतं चर्च ही रुटीन आहे. कशी आहे? रुटीन आहे. म्हणजे समजा आज जे वचन दिलं, समजा आजचं वचन आहे समर्पणाबद्दल. कशाबद्दल? समर्पण. आज जे वचन आलं समजा समर्पणाबद्दल आलं. काही का पाप सोडा, असं करा, देवाने सांगितलंय. तुम्ही ते ऐकलं पण जर ते मनावर घेतलं नाही आणि तसं केलं नाही तर तुम्हाला पुढचं वचन प्रगटच होणार नाही चर्च. Praise the Lord. हालेलुया. आणि आजचं वचन तुमची पुढची तयारी करणारी होती, पण तुम्ही ते वचन नाकारलं म्हणून त्याच्या पुढचं येणारं वचननी पण तुम्हाला नाकारलं चर्च. Praise the Lord. हालेलुया. कळतं मी काय बोलतोय? तुम्हाला हे समजलं पाहिजे आजचं वचन. ही अद्भुत गोष्टी प्रभू प्रगट करत आहे. Praise the Lord. हालेलुया. ब्रदर्स कळतंय, सिस्टर्स कळतंय, प्रत्येकाला बेसिक्स माहिती आहेत पाप काय आहे. किती लोक आहेत की त्यांना माहितच नाही पाप काय आहे? माहिती सर्वांना पाप काय आहे? आहे. 10 आज्ञा माहिती सर्वांना. आहे. बेसिक पाप सगळ्यांना माहिती. खून करू नको, चोरी करू नको, पाप करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको. एक बेसिक आज्ञा प्रभूने सांगितल्यात, त्या जर आम्ही फॉलो करत नाही, त्या जर आम्ही मानत नाही तर मग परमेश्वर पुढचे प्रकटीकरण देणार कसे? Praise the Lord. हालेलुया. कारण भय तुम्हाला काय देणार आहे? ज्ञान देणार आहे. मग जे 10 आज्ञा लावून दिल्या भयासाठी, जेणेकरून पुढे ज्ञान यावं, तुम्ही भयच नाकारता, मग ज्ञान कुठून येणार? Praise the Lord. हालेलुया. मग आम्ही चर्च मध्ये राहणार, आम्ही वचन ऐकणार, आम्ही प्रेज द लॉर्ड आमेन म्हणणार, परंतु आम्ही जसे तसेच असणार. लोकांना आमच्यामध्ये चेंज दिसणार नाही. कारण जे वचन तुझ्या अगोदर उभं होतं त्याचा सन्मान केला नाही म्हणून आलेल्या वाचनाने तुला त्याचं प्रगटीकरण दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? प्लीज बोला ब्रदर्स, सगळ्यांना कळतंय सिस्टर्स? जे काही वचन प्रभू आम्हाला देतो भयाचं, ते भय आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जे काही देवाने आज्ञा दिल्या त्या आज्ञा का दिल्या? कारण नंतर येशू समजला पाहिजे. कोण समजला पाहिजे? येशू समजला पाहिजे. आता मी सांगितलं वचन सांगतं का देवाचं भय. कोणाचं भय? देवाचं भय. देवाचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. भय कशाद्वारे येतं? देवाचं भय धरल्यामुळे. आता भय धरायचं तर भय येणार कसं ते पण माहित पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. ओके, नाही कळलं अजून? वचन काय सांगतं? देवाचं भय ज्ञानाचा काय आहे? प्रारंभ आहे. भय कसं धरायचं? हे देवा देवा मी भीतो, हे देवा देवा मी भीतो. भय कसं धरणार चर्चा? आम्ही भय जे आहे ते आज्ञाद्वारे येते. कशाद्वारे येतं? आज्ञाद्वारे. आज्ञा आमच्यामध्ये देवाचं काय उत्पन्न करते? भय. भय. कारण आज्ञा बरं आणि वाईट आम्हाला प्रगट करते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, देवाचं भय. कुणाचं भय? देवाचं भय. ज्ञानाचा काय आहे? प्रारंभ आहे. मग भय येणार कुठून? भयसाठी एक लाईन पाहिजे का इकडे जाऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं तुम्हाला असं? अहो, एक लाईन पाहिजे काही इकडे रोड क्रॉस करायचा नाही. मग माझ्यात भय येईल. कारण नको नको लाईनच्या जवळ आलो, मला पलीकडनं जायचं. जर तिथं लाईनच असणार नाही तर माझ्यात भय कुठून येणार? मला माहितच नाही का बाबा माझ्यासाठी डेडलाईन कोणती आहे. जर डेडलाईन असेल तर मला कळ का मला पुढे जायचं नाही, पुढे गेलो तर मी सिग्नल तोडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने ज्या आज्ञा दिल्या या आज्ञाद्वारे प्रभूने 2 लाईनी मारल्या का या लाईन मध्ये चाला, याच्या बाहेर गेले तर तुम्ही पाप केलं. येस येस. म्हणजे आम्ही त्या लाईनच्या आजूबाजूला जातो, आम्हाला कळतं का नको नको हे ओलांडून जायचं नाही. हे ओलांडणं म्हणजे देवाच्या विरुद्ध जाणं, त्याला म्हणतात परमेश्वराचं भय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते भय ज्या आमच्यामध्ये येतं आम्हाला ख्रिस्त समजू लागतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही आम्ही प्रभूचा स्वीकार केलाय. अरे तुला अजून कळलंच नाही का परमेश्वर काय आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो फक्त एक नाव नाहीये, तो स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. स्वभाव आमच्यात आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोकांना आज ते समजत नाही. नाहीये, कारण त्यांच्यात देवाचं भय नाहीये. भय नाही म्हणजे त्यांच्यात आज्ञा नाहीये. काय नाहीये? आज्ञा नाही. आज्ञा असतील तर आम्हाला कळणार का नाही नाही हे देवा विरुद्ध आहे, मला ह्या लाईन मध्ये चालायचं. भय असेल तर वचन समजणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? प्लीज बोला, प्रत्येकाला समजतंय? कळतंय चर्च? आपण म्हणतो नाही ख्रिस्त सर्व काही. कोण सर्व काही आहे? ख्रिस्त. ख्रिस्त समजण्यासाठी कुठं जावं लागतं? पुन्हा आज्ञेकडे. कुठं जावं लागतं? आज्ञाकडे. आज्ञा असेल तर कोण समजणार? ख्रिस्त समजणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती त्यांनी क्लिअर केलं. भय धरा तुम्हाला ज्ञान समजणार. भय धरा तुम्हाला काय समजणार? ज्ञान समजणार. ज्ञान येशू आहे. ज्ञान कोण आहे? येशू आहे. येशू आहे. जे आता आले मी पुढे सांगतो. आम्हाला ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ज्ञान येशू आहे. ज्ञान कधी येणार? येशू कधी समजणार? ज्यास तुमच्यामध्ये भय येईल. भय कशामध्ये आहे? भय आज्ञेमध्ये आहे. आणि आज्ञा तुम्ही पाळत नाही, आज्ञेत तुम्ही चालत नाही, म्हणून तुम्हाला ज्ञान काही प्रगट होत नाही. तुम्ही येता प्रार्थनेला, तुम्ही उघडता बायबल, कानावर पडतं पण आत्म्यात ते जात नाही आणि काही फळ आणत नाही चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोकांना आमच्यामध्ये परिवर्तन दिसत नाही. नाही. आमच्या बाजूचा पुढे जातो, माग म्हणून तो पास्टर होऊन जातो आणि आम्ही त्याच ठिकाणी राहतो चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो ऍग्री करणार तो पुढच्या लेवलला जाणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादी ट्रेनिंग असेल कोणत्या गोष्टीची, त्याची लेवल असतात. काय असतात? लेवल असतात. लेवल असतात. तुम्हाला समजा त्याचे 5 स्टेज आहेत. त्या ट्रेनिंगचे किती स्टेज आहेत? 5 स्टेज आहे. तुम्हाला डायरेक्ट चौथी लेवलची ट्रेनिंग देणार का? नाही. पहिली किती लेवलची? पहिल्या नंबरची. पहिल्या नंबरची. जर पहिल्या नंबर मध्येच तुमचं डोकं चालत नाही तर चौथ्या नंबरची ट्रेनिंग तुम्हाला भेटणार का? नाही. मग तो म्हणणार जर याचं डोकं चालत नाही याला बाजूला बसू, पण याचं चालतंय ना याला दुसरी नंबरची ट्रेनिंग दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच मंडळीमध्ये असतं. जो भय धरतो तो पुढे येत जातो, पुढे येत जातो, तो पुढे येत जातो. जो भय धरत नाही तो त्याच ठिकाणामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो भय धरणार त्याला वचन समजणार, त्याच्या आतमध्ये परिवर्तन येणार, त्याच्या आतमध्ये फळं येतील, तो चमकू लागल, तो दिसू लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जो भय धरत नाही तो तिथंच असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? कळतं चर्च? प्रभूचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असं लिहिलंय पुढं, तोच त्या पवित्राला पाहणार. वाचाबद्दल खूप सुंदर आहे ते नीतिवचन. 1 मिनिट. सर्व काढा. यहोवाचे भय 1 मिनिट. ज्ञानात. हा, सर्व काढलं सर्वांनी. मी सांगितलं या ज्ञानाचा जगी ब्लेसिंग्स असावेत, तुम्ही आध्यात्मिक आशीर्वादित असावेत, हे सगळं ठीक आहे. पण ज्ञानाचा अल्टिमेट उद्देश तुम्ही कुठे गेले पाहिजे? स्वर्गात. कुठे गेले पाहिजे? स्वर्गामध्ये. ही सगळी धडपड चालली कशासाठी चालली? कुठे घेऊन जायची? स्वर्गामध्ये जाणे. प्रभूला मिस्रात इस्रायलमध्ये इंटेन्शन होतं का मिस्रातून तुम्ही कानानकडे गेले पाहिजे. Yes. कुठे गेले पाहिजे? कनान देशाकडे. हा, मधली चिंता करू नका. तुम्हाला भूक तहान पाणी काय लागणार ते देव देणार आहे, पण त्याचा उद्देश काय होता? मला कानानकडे न्यायचं. Yes. Praise the Lord. हालेलुया. आज प्रभूचा उद्देश एकच आहे, येशूला पाठवण्याचा प्रभूचा उद्देश एकच आहे का तुम्ही कुठे गेले पाहिजे? स्वर्गामध्ये. Praise the Lord. हालेलुया. आता हे वचन वाचा बदल, स्लोली वाचा. सगळेजण आपल्या बायबलमध्ये पहा, सगळेजण प्लीज पहा. यहोवाचे भय ज्ञानाचा आरंभ आहे हा. आणि पवित्राला ओळखणे हीच बुद्धी आहे. Praise the Lord. हालेलुया. कोणाला ओळखणं? पवित्राला तिथं जे प केलंय ना त्याला बोल्ड केलंय. कसं केलंय? बोल्ड केलंय. प्लीज पहा तुमच्या बायबल मध्ये. बोल्ड म्हणजे कळतं ना, ठळक त्याला केलंय. असं डार्क केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते का केलंय? पवित्र म्हणजे ते येशू बद्दल बोलल्या गेलं. कोणाबद्दल बोलल्या गेलं? येशू बद्दल. हा, त्याचं भयच आरंभ होईल आणि त्याच्याद्वारेच तुम्ही पवित्रताला काय करणार? ओळखू ओळखणार. शकणार. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला ओळखू शकणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं वचन? म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जे काही वचन आज आमच्या समोर असेल, इथून पुढे जे काही आम्ही शिकलो असेल, जे काही थोडंफार आम्हाला देवाचं वचन माहित आहे, त्याचा आम्ही फॉलोअप घेतोय का? म्हणजे त्याप्रमाणे आम्ही जगतोय का? त्याप्रमाणे आम्ही चालतोय का? जर त्याचा आम्ही सन्मान करत नाही, त्या आज्ञा आम्ही पाळत नाही, तर मग पुढचं वचन तुमच्या कानावर पडल, तुमच्या आत्म्यात ते जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मग पुष्कळ लोक तक्रार करतील का याच्यात परिवर्तन का नाही, याच्यात काय नाही, परिवर्तन नाही. याच्यात परिवर्तन का नाही? मी पण ते वचन खातो, हा पण ते वचन खातो, मला कसं कळतं का हे नाही केलं पाहिजे, मग ह्याला कसं कळत नाही? त्याच्यात पहिलेच बाप गेलं नाही म्हणून पुढचं वचन त्याला स्पर्श होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळालं का? हाड गेलं. प्लीज बोला. समजतंय? तुमच्या आतलं जात नाही म्हणून तुम्हाला नवीन दुसरं दिलं जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय होतं? एक पुढे जातो आणि एक कसा राहतो? मागच राहतो. मागं राहतो. म्हणून कधी कधी आपल्या फॅमिलीमध्ये ग्रुपमध्ये आम्हाला असं वाटतं की हा कसा पुढे चाललाय, मी का माग आहे? तुला जे खायला मिळालं त्यात तू विश्वासू आहेस का? ते तू फॉलो करतोय का? त्याचं भय तू धरतोस का? धरशील देवाचा आत्मा तुला स्पर्श करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणलं का अनेक लोकांमध्ये परिवर्तन येत नाही. का येत नाही? वचन त्याला स्पर्श होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्यामध्ये बदलाव नाही, कारण पूर्वीचं जे वचन होतं त्यात तो विश्वासू नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. सेवेबद्दल, कशाबद्दल? सेवेबद्दल. अनेक जण सेवेमध्ये नाहीये. आपण म्हणतो कोण येणार आहे? प्रभू येशू येणार आहे. सगळे बोला, कोण येणार आहे? प्रभू येशू मग येणार आपण आहे. कोणती तयारी केली पाहिजे? देवाच्या राज्याची. कोण येणार आहे? प्रभू येशू. मग कोणती तयारी पाहिजे? देवाच्या राज्यात. मी सांगितलं मधल्या का पहा, मुंग्यांनी आपली कामाची सुरुवात केली. मुंग्यांनी आपली काय केली? सुरुवात केली. कारण ते सांगतात की बाबा तुम्ही हवामान काही पण खाता असो, म्हणजे त्यांचा अनुमान काही पण असो का कोणत्या महिन्यात येणार, आम्ही आमच्या कामाला लागतो. आणि ते बरोबर आपलं अन्न शोधायला ते बाहेर पडतात, आपलं काम ते करतात. आम्ही म्हणतो परमेश्वर येणार आहे, प्रचार पण त्यावर केला जातो का प्रभू येणार आहे, प्रभू येणार आहे, पण लोक परमेश्वर सेवेमध्ये दिसत नाही. का दिसत नाही? मग वचन त्यांनी नाही ऐकलं का? ऐकलं, पण त्यांना ते स्पर्श होत नाही. काय होत नाही? स्पर्श होत नाही. कारण भय नसल्यामुळं हे ज्ञानच त्यांना ओपन होत नाही का मी केलं काय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? ज्याचं जितकं भय त्याला तितकं प्रगटीकरण चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? ज्याचं जितकं भय त्याला तितकं प्रगटीकरण. आणि तितका तो पुढे जाणार चर्च.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जेवढं भय धरताल तुम्हाला देवाचं वचन अजून सोपं अजून इझी होत जाईल आणि तुम्ही अजून देवाच्या जवळ जाताल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण सांगतो. समजा मला मुंबईला जायचं. कुठं जायचं? मुंबईला पहिले मी लांबून हायवेने जाणार. कुठून जाणार? हायवेने. पण जस्ट मी वारंवार जाईल मला शॉर्टकट माहित पडते. मला काय माहित पडते? शॉर्टकट. मग मी लॉंग कटनी जाणार नाही. मी कसं जाणार? शॉर्टकट. आणि मी जवळ म्हणजे अजून कमी वेळात मी त्या ठिकाणामध्ये पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मध्ये जसं पूर्वी होतो आजही जर तसं आहोत तर गडबडायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डे बाय डे तुमचं नातं प्रभू संगती अजून जवळ 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 आणि प्रभूला समजण्याची समज अजून तुमची परफेक्ट झाली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? अॅक्युरेसी पाहिजे. अॅक्युरेसी म्हणजे कळतं ना. म्हणजे तुम्ही एखादी चपाती बनवता किंवा एखादा स्वयंपाक बनवता तर ते बनवून तुम्ही पारंगत झाले पाहिजे. ते परफेक्शन आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? परफेक्शन आलं पाहिजे. तसंच जसं पूर्वी प्रभू मध्ये होतो जितकं देवाचा भय धरताल अधिक देवाला इझिली तुम्ही समजणार, इझिली अंडरस्टँड करणार आणि इझिली त्याच्या मागे तुम्ही चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण काय होतं की आम्ही भय धरत नाही म्हणून ज्ञान आम्हाला ओपन होत नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा मार्कच्या पुस्तकात 4थ्या अध्यायात त्यांनी काय लिहिलं वाचूया. खूप सुंदर आहे. मार्क 4था अध्याय वाचूया ब्रदर. किती वचन येते? 10वं वचन. हा मार्क 4था अध्याय आणि 10वं वचन. मग तो एकटा असता 12 जणांबरोबर जे त्याच्या भोवती होते त्यांनी दाखल्याविषयी त्याला विचारले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, देवाच्या राज्याचे गुज तुम्हाला दिले आहे, परंतु जे बाहेर आहेत त्यांना दाखल्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या जातात. हे यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे व जाणू नये आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे व समजू नये, नाहीतर कदाचित ते फिरतील व त्यांना क्षमा होईल. पुढं. आणि तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? ओके. पहा प्लीज समजून घ्या इथे या ठिकाणामध्ये येशू दाखल्यामध्ये बोलायचा. कशाद्वारे बोलायचा? दाखल्याद्वारे. हा दाखल्यामध्ये जेव्हा बोलायचा तर शिष्य सोडून बाकीच्या लोकांना ते समजत नव्हतं. काय होत नव्हतं? समजत नव्हतं. कारण प्रभू काय म्हणतो त्यांचे डोळे काय होऊ नयेत? उघडू नयेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का उघडू नयेत? कारण त्यांच्यामध्ये काय होतं चर्च? पाप होतं. पाप होतं आणि पाप असल्यामुळं त्यांना त्या गोष्टी प्रगट होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? आणि ठीक आहे त्यांनी असा शब्द वापरला, ते पाहतील पण ते पाहू शकणार नाही, ते ऐकतील पण ते ऐकू शकणार नाही. असं का म्हणतो प्रभू? प्लीज बोला. ऐकले असं बायबलमध्ये? ते पाहतील पण काय काय करू शकणार नाही, दिसणार नाही. हा ते पाहतील पण पाहू शकणार नाही, ते ऐकतील पण ते ऐकू शकणार नाही. त्यांच्या अंतःकरणे झाली कठीण झाली. मग असं का प्रभू म्हणला? तर कारण एकच होतं का प्रभू म्हणतो मी त्यांच्यामध्ये आलो, जे माझ्याबद्दल बोललं होतं तसं माझ्याबद्दल झालं, पण त्यांना का समजलं नाही? कारण त्यांच्यामध्ये आज्ञा नव्हत्या. काय नव्हत्या? आज्ञा नव्हत्या. त्या लोक माझ्या आज्ञा पाळत नव्हते. ते वर कपडे घालायचे पण त्यांचं समर्पण नव्हतं, त्यांच्यात भय नव्हतं आणि भय नसल्यामुळं मासे मारणाऱ्या लोकांना मी प्रगट झालो, त्या शंभरोन लोकांना मी कळालो, पण माझ्या लोकांना मी समजलो नाही, त्याच्यामध्ये येऊन गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा शिष्यानं जे असतो सांगायचा, सगळ्यांना सांगायचा दाखला. शिष्य म्हणायचे आम्हाला नाही समजलं. काय म्हणायचे? आम्हाला समजलं नाही. आम्हाला नाही समजलं. अजून सोपं कर. कसं कर? सोपं कर. मग जे बाकीची गर्दी होती ते कधी म्हणले का प्रभू नाही कळलं आम्हाला पण सोपं कर? नाही बोलले. प्लीज बोला. बोलले पाहिजे का नाही? ते नाही. शिष्य म्हणतात की नाही? शिष्य प्रामाणिकपणे म्हणले का नाही कळलं बाबा आम्हाला, आमच्या डोक्यावरून गेलं, आम्हाला सांग, आम्हाला ते ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीचं कधीच काही बोलले नाही असे. अरे प्रभू काय सांगतोय तू? हे पेरण्याचा काय संबंध? या लग्नाचा काय संबंध? या द्राक्षमळाचा काय संबंध? हे दाखले तू का सांगतो? एकाने कधी प्रश्न विचारला नाही, फक्त शिष्य प्रश्न विचारायचे. मग ते लोकांना कळत नव्हतं का प्रभू काय तर सांगतो ते आम्हाला कळत नाही, आम्ही त्याला विचारलं पाहिजे. त्यांना ते क्लिक होत नव्हतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्यामध्ये काय नव्हतं? देवाचं भय नव्हतं. भय नसल्यामुळं प्रभू काय बोलतो हे त्यांना समजत नव्हतं चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. तुम्हाला कळतंय का? प्लीज बोला. तुम्हाला कळतंय का सर्वांना? की स्टोरी सांगायचं. येशू काय सांगायचा? स्टोरी सांगायची. एक दाखला सांगितला का येशूने? नाही. अहो अनेक दाखले त्यांनी सांगितले. त्यांनी विचार केला पाहिजे काय स्टोरी का सांगतो हा वेळ दरवेळेस काय झालं की स्टोरी सांगत बसतो. मग या स्टोरीतून ह्याला काय सांगायचं नेमकं? अरे एकदा उघड सांग ना, आम्हाला समजलं पाहिजे. पण त्यांना ते स्पष्ट नव्हतं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांच्या डोक्यात प्रकाश पण पडत नव्हता का काय सांगायचा प्रयत्न करतो. त्यांनी कधी विचारलं पण नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भय नसेल तुम्हाला ज्ञान भेटणार नाही चर्च. भय असेल तुम्हाला ज्ञान उघडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. किती लोकांना समजलं? कळतं चर्च? तुम्ही दर रविवारी प्रार्थनेला येता, बरोबर आहे? प्रभूनी मंडळी का स्थापित केली? का ह्याद्वारे तुम्हाला ज्ञान कळावं.
काय कळावं? ज्ञान कळावं. आणि प्रत्येक आठवडी तुम्हाला ते ज्ञान देण्यात येतं परमेश्वराद्वारे, जेणेकरून तुम्ही देवाच्या अधिक जवळ यावं, तुमच्या जीवन बदलावं, तुम्ही ब्लेस व्हावे, तुमची सेवा सुरू व्हावी, तुमच्यात प्रभूचा गौरव व्हावा. पण ते झालं पाहिजे तुमच्या आतमध्ये चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तसं होत नाही, मग कुठंतरी तुम्ही देवाचं भय धरत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भय धरलं तर अधिक जवळ येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूने काय लिहिलं, वाचूया स्तोत्र संहिता 25 अध्याय आणि 14 वचन. यहोवाचे रहस्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर आहे आणि तो आपला करार त्यांना कळवेल. कोणाला कळवणार? जे भय धरतात त्यांना. प्लीज बोला, कोणाला कळवणार? जे भय धरतात त्यांना. हा, आपलं रहस्य, वचन रहस्य. वचन काय आहे? रहस्य आहे. सगळ्यांना नाही समजणार, म्हणून तो काय म्हणला, मोती जे आहेत ते डुकरासमोर मी टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवाचं भय धरतील, जे काही थोडंफार वचन त्यांना कळतं, त्यात म्हणतील का प्रभू मी चुकलो, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मी प्रयत्न करतो. आमच्यात परफेक्ट कुणी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मी हा प्रचार करतोय तर मग मी पूर्ण भय धरणार आहे असं गोष्ट नाही, पण मी प्रयत्न करतो. मी काय करतो? प्रयत्न करतो का जास्तीत जास्त मी देवाची काय पाळावी? आज्ञा पाळावी. मी पडलो बी तर मी पुढा म्हणतो की प्रभू मला बळ दे, मला शक्ती दे, का तुझ्या आज्ञेत मी परफेक्ट असावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्यात कोणीच तंतोतंत आज्ञा पाळू शकत नाही, पण देवाला ते लोक आवडतात जे प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो प्रयत्न करेल देव त्याला गोष्टी प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय? वचन रहस्य आहे. वचन काय आहे? रहस्य आहे. अब्राम जो होता, ज्यावेळेस तो सदम गोमोरचा नाश करायला चालला होता, तो म्हणला मी अब्रामाला सांगतो. कोणाला सांगतो? अब्रामाला सांगतो. लोटला सांगितलं का? नाही. प्लीज बोला, लोटला सांगितलं का? अब्रामाला सांगितलं. कोणाला सांगितलं? अब्रामाला. आणि अब्राम कोणाचा भय धरायचा? देवाचं भय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो भय धरतो ना त्याला देव आपल्या गोष्टी सांगतो आणि त्याचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला सांगितलं आणि त्याच्या पुतण्याचा प्राण त्यांनी काय केला? वाचवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला बसतो, घर असो, चर्च असो, बायबल स्टडी असो, मीटिंग असो, कॉन्फरन्स असो, त्यावेळेस ज्ञान आम्हाला स्पर्श झालंच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टोरी नकोय, स्टोरीतून तुम्हाला देवाला काहीतरी सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगताना एखादं उदाहरणच घेतलं जाईल, पण देवाला त्या शेताबद्दल नाही सांगायचं, त्या शेतातून प्रभूला देवाचं राज्य सांगायचं. Yes, yes. देवाच्या लग्नाबद्दल नाही सांगायचं, त्या लग्नातून देवाचं राज्य तुम्हाला Yes, सांगायचं. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही शेताची स्टोरी जरा भारी वाटली. अरे ती शेता स्टोरीने तुला नाही सांगितली, तुला प्रभूचं राज्य सांगितलं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय? समस्त चर्च ज्ञान पाहिजे. काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आणि भय असेल ना, मग देव कशातून पण बोलतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भय असेल तर देव कशातून पण काय करतो? बोलतो. हा, कारण देवाला बोलायचं असतं तुमच्या बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या आठवड्यात मी उदाहरण सांगितलं तुम्हाला एक सिरियल बद्दल. हवा येऊ द्या एक सिरियल आहे. एक फॅमिलीत आम्ही व्हिजिटच्या वेळेस गेलो, त्या समय ती चालू होती आणि अचानक आम्ही तिथं जस्ट गेलो तर जोक झाला आणि ते सगळे काय झाले? हसू लागले, खूप हसले ते. पण आम्हाला काय हसू आलं नाही. जोक झाला कळलं, पण काय जोक झाला, कोणावर झाला हे आम्हाला कळलं नाही. मग तिथं देवाचं आत्म्याने काय प्रगट केलं की जो रेग्युलर सिरियल पाहतो त्याला माहित असतं की जोक कोणावर होतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कळतं का जोक कोणावर होतो, पण जो रेग्युलर सिरियल पाहणार नाही त्याला कसा कळणार का जोक कोणावर झाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाने ते उलगडा मला बायबल स्टडी मध्ये प्रगट केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल स्टडी होत असताना सगळ्यांना उलगडे प्रगट होत नाही. जे रेग्युलर बायबल वाचतात आणि भय धरतात त्यांनाच ते क्लिक होतं का काय चाललंय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्या जे आहे ते फक्त कन्फ्युज होतात की बाबा लय हार्ड विषय होता आजचा. विषय कसा होता आजचा? हार्ड होता. लय हार्ड होता. नाही तू बघतच नाही बायबल, तू बघत नाही, तू भय धरत नाही म्हणून तुला ते हार्ड चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं भय धरशील, जितकं देवाच्या पायापाशी बसेल, गोष्टी प्रगट होतील. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? देवाचा आत्मा बोलतो. चर्च तो ज्ञान देतो आम्हाला. काय देतो? ज्ञान देतो. हा, देव तुम्हा बरोबर देव कशाद्वारेही बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग हे करू नका का सगळे सिरियल पाहत बसतील. प्रेज द लॉर्ड. आमचं माध्यम पवित्र शास्त्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या टायमाला मला प्रेयरला चाललो होतो, पण त्या समय देवाने त्याच्यातून मला रिव्हील केल्या त्या गोष्टी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सांगायचं काय का जर तुम्ही भय धरलं तर तुम्हाला वचन समजणार, तुमची आर्थिक स्थिती बदलणार, कुटुंबाची स्थिती बदलणार, तुमचं स्वभाव बदलणार, तुमचं वागणं बदलणार, तुमच्या जीवनाचा उद्देश बदलणार आणि तुमच्या देवाचा गौरव होणार. कारण ते ज्ञान तुम्हाला बोध करत राहणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते फक्त कानावर पडणार नाही, ते आत्म्याला टच करून जाईल.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी पुन्हा सांगतो की अनेक लोक प्रार्थनेला येतात, चर्च अटेंड करतात, अनेक बुक्स वाचतात, परंतु सगळ्यांना ते टच होत नाही. नाही. जो भय धरेल त्याला वचन कळणार. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग देवाचं काय धरायचं? भय धरायचं. भय धरायचं. नॉर्मल वचन सगळ्यांना माहिती, इथं जिथे बसले त्यांचे टीव्हीवर हा वचन ऐकतात, नॉर्मल आम्हाला माहिती आहे देवाला काय आवडतं काय नाही आवडत. जर ते फॉलो केलं तर मग पुढचं प्रगटीकरण आम्हाला होत जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय आजचं वचन? समजतं चर्च? प्रत्येकाला चेक करा, स्वतःला काय करा? चेक करा. चेक करा का प्रभू मला ते टच झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर वचन आम्हाला ओपन होणार नाही. नाही आणि आमची प्रगती पुढच्या रेंज मध्ये जाणार नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एक सरला उदाहरण सांगत होतो आता की स्टार्टिंगला मंडळीच्या वतीने आम्हाला ब्लेस केलं जातं, पालकाच्या प्रार्थनेने आम्हाला ब्लेस केलं जातं. पण जसं जसं आम्ही प्रभूमध्ये रेग्युलर चर्चला येणारे होतो, प्रार्थनेला बसणारे होतो, मग देवाची पण इच्छा असते का आता तसं झालं पण पाहिजे, जी प्रार्थना तू करतो किंवा जे वचन तू वाचतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्यात परिवर्तन येत नाही तर मग तुला फक्त पालकाच्या ब्लेसिंग्सवर मी चालवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू कधी भय धरशील, तू कधी माझं वचन शिकशील, तू कधी प्रार्थना करशील त्या प्रकारे जसं मला पाहिजे, म्हणजे मी तुला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सांगितलं का लहान लेकरांना पहिले लहानपणी सायकल दिली जाते ना, तर आपण जशी सायकल चालवतो त्याला 2 चाकं असतात, पण लहान लेकराच्या सायकलला एक्स्ट्रा 2 चाकं असतात साईड, त्याला सपोर्ट दिला जातो. काय दिला जातो? सपोर्ट दिला जातो. पण नंतर तो सपोर्ट ठेवण्यात येतो का? नाही. काढण्यात येतो. तू आत्मनिर्भर झाला पाहिजे, तू विदाऊट सपोर्ट चालला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्टार्टिंगला चर्च आहे तुमच्यासाठी, ते नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी, पण तुम्ही कधी उभे राहतात त्याच वेळेस ज्यास तुम्ही भय धरणार तुमचे रिझल्ट तुम्हाला भेटणार. चर्च. येस येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मी सांगितलं ना, जर फळ नाही तर झाडाला काय करतो, फांदीला काय करतो परमेश्वर? कापून टाक. कापून टाकतो. मग पत्त्याची हिरवळ, झाडाची फांदीची हिरवळ काय होऊन जाती? निघून जाते. निघून जाते. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोकांना ख्रिस्त समजत नाही, त्यांना वाटतं ख्रिस्त म्हणजे फक्त एक नाव आहे, ख्रिस्त म्हणजे फक्त एक प्रार्थना आहे, ती प्रार्थना करायची, प्रभूचा स्वीकार केला, आमेन, लगेच स्वर्गात. नाही, प्रभू मार्ग आहे. येस, प्रभू काय आहे? मार्ग आहे. हा, तुझं चोरासारखं असेल तर लास्ट मोमेंटला आहे, मग तेवढं नाव जरी घेतलं तुला तू वाचशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं? चोरासारखं. जो कुठं टांगला होता क्रुसावर. हा, त्यावेळेस त्यांनी फक्त नाव घेतलं, किंवा जर एखादा व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहे, हॉस्पिटलवर आहे, मग लास्ट टाइमला त्याला कन्फेशन प्रे केली, ते नाव त्याला वाचवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तू धडधाकट आहेस, तुला पुढे जीवन आहे, तू देवाच्या आज्ञा फॉलो केल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय? आम्हाला वाटतं का नाही मग चोर कसा वाचला? चोर लगेच मारणार होता, तू थोडी लगेच मारणार आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला पुढे आयुष्य आहे, पण ते आयुष्य तू ख्रिस्ताप्रमाणे जगला पाहिजेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एक विषय घेतला होता, त्याच्यास पवित्र आत्मा येतो त्यावेळेस काय होतं, त्याच्यास मरीवर पवित्र आत्मा आला, त्याच्यामध्ये कोणी कोण आला त्या गर्भामध्ये? ख्रिस्त. कोण आला? ख्रिस्त आला. यास पवित्र आत्मा तुमच्यावर येतो, तो तुमच्या आतमध्ये ख्रिस्ताला जन्म देतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आमच्या आतमध्ये ख्रिस्त उत्पन्न झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ते काम वचन करतं. कोण करतं? वचन करतं. वचन करतं. वचन आमचे विचार, वचन आमची वागणूक, वचन आमचं बोलणं, आमच्या सर्व गोष्टी वचन काय करतं? चेंज करतं. पण ते ज्ञान आहे, ते सगळ्यांना मिळणार नाही. जो भय धरेल त्यालाच तो आपलं रहस्य प्रगट करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. समजतंय चर्च? म्हणून कोणाचं भय धरायचं? देवाचं भय. प्रार्थना करा देवाकडे, प्रभू मी परफेक्ट नाहीये, पण मला तुझं भय धरायचं, कारण या भयामध्ये माझा फायदा आहे, कारण मला ज्ञान मिळणार आहे, आणि हे ज्ञान मला तुझ्या राज्यात घेऊन जाणार आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणतेही ज्ञान असो त्याला किंमत द्यावी लागते. काय द्यावी लागते? किंमत द्यावी लागते. जगात तुम्ही एखादा क्लास लावता ज्ञान घेण्यासाठी, काय घेण्यासाठी? ज्ञान घेण्यासाठी. पैसे मोजता. काय मोजता? पैसे मोजतो. तसंच इथं पण तुम्हाला तुमच्या हृदयाला मारण्याची झळ सहन करावी लागणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदय ऍक्सेप्ट नाही होणार देवाचं भय धरण्यासाठी, पण तुम्ही त्याचं ऐकू नका. तुम्ही ऐका आपल्या आत्म्याचं, का जो तुम्हाला उत्तेजित करत का नाही, भय धर, भय धर, कारण ते धरलं तर तुला ज्ञान मिळेल, आणि ते ज्ञान तुला अजून देवाच्या जवळ घेऊन येणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळालं आजचं वचन सर्वांना? प्लीज तुम्ही बेसिक फॉलो करा, तुम्हाला वचन कळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण भविष्यवादी यायचे, इस्रायलमध्ये ओरडायचे. काय करायचे? ओरडायचे. ओरडायचे, पण त्यांना कळायचं का? त्यांना कळत नव्हतं. चर्च. का कळत नव्हतं? कारण काय नव्हतं त्यांच्यामध्ये? भय नव्हतं. भय नव्हतं. जो भय धरायचा त्याला प्रभू समजायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढे बायबलचे एक्सपर्ट होते, पण त्यांच्यापैकी एकही स्कॉलर व्यक्ती त्या समय येशूच्या मागे आला नाही. अडाणी लोक, मासे पकडणारे,
जकात गोळा करणारे साधे साधे लोक, पण त्यांनी पटकन पश्चाताप केला, पाप टाकलं आणि प्रभूचा स्वीकार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण स्कॉलर व्यक्तींना प्रभू समजला नाही. का समजला नाही? कारण त्यांच्याकडे इतक्या आज्ञा आहेत पण तेवढं भय नव्हतं. दुसरे पापीच होते पण त्यांच्याकडे आज्ञा कमी होत्या. प्रेज द लॉर्ड. पण त्या हालेलुया. थोड्या आज्ञात ते जास्त प्रामाणिक होते. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? तुम्ही म्हणताल मग मत्त बी तर पापी होता जगाच्या नजरेत, पण त्याच्याकडे जास्त ज्ञान नसेल वाचनाचं, थोडं असेल. कसं असेल? थोडा असेल. पण थोडक्यात जास्त विश्वासू होता. प्रत्येकाचं पॅरामीटर वेगळं आहे. प्रत्येकाला परमेश्वर एक वेगळा अवलंबा लावणार, चेक करणार. तुला किती आज्ञा माहिती आहेत, मग तुझं सांग तू किती भय धरतोस. तुला किती आज्ञा माहिती आहेत, तुझं सांग तू किती भय धरतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही तुमच्या देवाची आज्ञा तुम्हाला माहितीये, हे केलं पाहिजे हे नाही केलं पाहिजे, तर तुम्ही त्याला फॉलो करा आणि देव तुम्हाला गोष्टी प्रगट करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रयत्न करा. काय करा? प्रयत्न करा. पडताल तुम्ही, पुन्हा म्हणा का प्रभू नाही होते माझ्याकडून, पुन्हा रडा प्रभूकडे, प्रार्थना करा, देव तुम्हाला बळ देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एकदा का तुम्ही उभे राहिले, मग देव तुम्हाला अद्भुत गोष्टी प्रगट करेल आणि तुम्हाला पूर्ण त्याच्यातून बाहेर घेऊन येणार. चर्च येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्लीज प्रार्थना करा, आम्हाला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय मला काय सांगायचं? दर रविवारी किंवा ज्याही वेळेस तुम्ही घरी प्रार्थनेला बसता, काय ना काय झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय ना काय झालं पाहिजे. नवीन व्यक्ती म्हणून आपण म्हणतो 2 टाइम बायबल वाच, म्हणजे या निमित्तानं तो काय वाचून काढणार? बायबल वाचून काढणार. असं तो वाचणार नाही. पण आमचं तसं नाही झालं पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आम्ही कैक वेळेस वाचलं, आता आमच्या मनाला ते लागलं पाहिजे. आमच्या अंतःकरणात काहीतरी त्याच्याद्वारे झालं पाहिजे. तुमची झोप उडाली पाहिजे. चर्च त्या गोष्टी तुमच्या मनात फिरल्या पाहिजे. असं झालं पाहिजे. चर्च म्हणजे तुम्ही देवाचं काय धरता? भय धरता आणि ते वचन तुमच्यात प्रगती आणणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्लीज आपल्या जे काही आहे चुकी त्या टाकून द्या, भय धरा आणि ते तुम्हाला अधिक गोष्टी प्रगट करणार. प्रेज द लॉर्ड.